रद्द करण्यात आलाय। कागदपत्र पडताळणीनंतर अनेक महिलांचे अर्ज हे आता बाद झाले। त्यामुळे अमरावतीमध्ये तब्बल 21,937 बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। कागदपत्रांची पडताळणी ही व्यवस्थित झाल्यानंतर मात्र हा निर्णय सरकारला घ्यावा लागलाय। अर्थातच त्यामागची प्रमुख कारणं ती म्हणजे ज्या महिला या मुळातच चांगल्या पद्धतीने कमवतात, त्यांच्या घरातील कमवते व्यवस्थित आहेत, घरामध्ये 4 चाकी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल, ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती। सन्माननीय सदस्य महोदयांनी महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते, ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला। सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1,500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1,500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं, ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली। त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या अकाउंट्समधून त्या ठिकाणी फेक अकाउंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या वेळेला त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती महोदय आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य महोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल। आपलं मी आभार व्यक्त करतो। खरं म्हणतं तर आदितीताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही पण मनावर दडपण ठेवून तुम्ही शिंदे साहेब प्रश्न विचारा। 22 मिनिटं झाली लक्षवेधी सुरू आहे। या